यवतमाळमधून यावेळेला एक मोठी बातमी येते। शहरातल्या महात्मा फुले नगर परिषद माध्यमिक विद्यालय यवतमाळ या ठिकाणी ईव्हीएम मध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचं कळतंय। मशीन बंद पडलंय आणि त्यामुळे मतदारांचा खोळंबा अर्थात होणारच। नगर परिषदेच्या शाळेतील मतदान केंद्रामध्ये यवतमाळ इथे मशीन मध्ये तांत्रिक बिघाड झाला, ईव्हीएम बंद पडल्याची बातमी आपल्यापर्यंत येते। आणि थेट जाऊयात यवतमाळ मध्ये विवेक गावंडे आमचे प्रतिनिधी आहेत आपल्या सोबत। विवेक, काय प्रॉब्लेम झालाय? श्वेता, यवतमाळ शहरामधील नगरपालिका जी महात्मा फुले शाळा आहे, आझाद मैदान त्या ठिकाणी जे ईव्हीएम मशीन्स आहेत त्या तांत्रिक बिघाड त्या ईव्हीएम मशीनमध्ये आलेले आहे आणि दोन्ही ईव्हीएम मशीन जे आहेत त्या बंद या ठिकाणी आहेत आणि मतदारासाठी हक्क बजावण्यासाठी आलेले जे लोक आहेत, नागरिक आहेत, त्यांना या ठिकाणी त्रास होतो आणि ते या ठिकाणी मशीन चालू होण्याच्या संदर्भानं वाट अजूनही पण बघतायत। मात्र अजूनपर्यंत त्या मशीन्स जे आहेत त्या सुरू झालेल्या नाही आहेत। ही त्याच शाळेच्या बाहेर आहे की ज्या ठिकाणी ईव्हीएम मशीन ज्या आहेत त्या बंद पडलेल्या आहेत। या महात्मा फुले शाळेच्या मध्ये आज सकाळपासूनच या ईव्हीएम मशीन मध्ये बिघाड झाल्याचं समजत आहे। मतदानाला जेव्हा सुरुवात झाली तेव्हा मशीन बरोबर होतं का? नंतर किती वेळाने बिघाड झाला? मतदानाला ज्यावेळेस सुरुवात झाली त्यावेळेस मशीन सुरू झालं होतं आणि त्यानंतर तांत्रिक बिघाड जो आहे तो या मशीनमध्ये झालेला आहे। या ठिकाणच्या जी पहिल्या क्रमांकाची जी खोली आहे त्या ठिकाणी जे मशीन बंद आहे त्या ठिकाणच्या या भागातले जे संपूर्ण लोक आहेत ते त्या ठिकाणी मतदानासाठी गर्दी करत आहेत। मात्र मशीन बिघाड असल्या कारणानं लोक त्या ठिकाणी अजूनही ताटकाळ उभे आहेत। श्वेता, बरं, आपण अपेक्षा करूयात की लवकरात लवकर हे मशीन दुरुस्त होईल। आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राइब करा, बेल बटन दाबा। ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com।